की या हिंदुत्वासाठी आपण हे सगळं सरकार उभा केलं। आज खरं तर एक महत्त्वाचं सांगायचं आहे, परंतु अनेक श्रोते इथं बोलणार आहेत। त्याआधी सांगायचं एक विशेष असं आहे की आपल्या शेजारच्या मैदानावरती, ज्या मैदानाचं नाव चिल्ड्रन पार्क आहे, या चिल्ड्रन पार्कवरती 2 दिवसाखाली उद्धव ठाकरे म्हणजेच या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव या नावाला जे कलंक लावले असे उद्धव ठाकरे येऊन गेले आणि ते चिल्ड्रन पार्क वरती मेळावा घेतला चिल्ड्रन लोकांचा। आणि चिल्ड्रन कोणासाठी मेळावा घेतला तर स्वतःच्या चिल्ड्रनसाठी घेतला। त्यामुळे या मैदानाचं नाव काय? वल्ल्याळ मैदान आहे। आणि भाजपाचे पहिले खासदार हे वल्ल्याळ साहेब होते, हे विसरून चालणार नाही। आणि रामभाऊ, आपली सभा या वल्ल्याळ मैदानावर होती, आपण खासदार झाल्याशिवाय राहणार नाही। आता सांगितलं त्या एमआयएमला पाठिंबा घेण्यासाठी हा सगळा प्रयत्न झाला। या प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या मुलीसाठी, आपल्या परिवारासाठी 40 वर्ष आमचा सोलापूर विकासापासून दूर ठेवला। हा विकास करण्याचा आमचा कधी हेतू नव्हता। आज तुम्हाला माहिती आहे का, या शहर मध्येला विधानसभेसाठी आमदार करतो म्हणून 6 जणांना शब्द दिलाय का? शहर मध्ये हा तुमचं काय सासरवाडी आहे का? शहर मध्येची जनता काय तुम्हाला बांधून ठेवली आहे का? या ठिकाणी एमआयएमचा उमेदवार म्हणतो प्रणिती शिंदेंना खासदार करा आणि मला इथं आमदार व्हायचं आहे। त्या एमआयएमच्या उमेदवाराला मला सांगायचं आहे, ही जनता एवढी दूधकुळी नाहीये। आताच आमच्या प्रवक्त्या ज्योतिताईंनी पाठवली, ज्या ठिकाणी बंदी घालण्याच्या तो उमेदवार हे हिंदू राहणार नाही। हिंदू आंबोळे सांगत आहे विकासाच्या दृष्टीकोनातून आम्ही युवक असलेला युवक बेर आहे ना, याचं सगळंच ज्या अनिलकुमार शिंदे यांच्यामुळे आहे। काही कंपनी सायकलची कंपनी सोलापूर आणि अनिलकुमार सायकलचा आपल्याला बेरोजगार केले। मास्तरांनी काँग्रेसच्या विरोधात बोलले, ते देखील आज सुशीलकुमार शिंदे जात आहेत। नरेंद्र मोदी साहेबांनी एवढे मोठी घरं ही आपली, त्यांचा आभार मानून 2 महिने होत नाही तोपर्यंत हा प्रकार घडला जातोय। शिंदे साहेब, तुम्ही असं दलाल विकत, तुम्ही विकास घेऊ शकते, तुम्ही विकत घेऊ। उद्धव ठाकरेंनी काल आले आणि